नाव आहे समृद्धी अरुण जुगेकर. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दावस. माझी टीम मेंबर आहे लावण्या आणि समृद्धी. आमच्या टीम आहे समृद्ध आणि त्या टीमचा विषय आहे डम्प पॅड अंडर द रोड. भारतात दररोज हजारो टन कचरा निर्माण होतो. हा कचरा काही उघड्यावर फेकला जातो तर काही ठिकाणी जळून टाकला जातो. यामुळे वातावरणात धूळ, दुर्गंधी आणि घातक वायू तयार होतात. परिणाम प्रदूषण वाढतं, पर्यावरण असंतुलित होते आणि आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. शहरातील कचरा साठवण्यासाठी शहराबाहेर डम्प यार्ड निर्माण केले असून या डम्प यार्डमधील कचऱ्याचे काय करावे यावर अजूनही ठोस उपाय सापडलेला नाही. शिवाय ज्या ठिकाणी हे डम्प यार्ड निर्माण झाले आहे त्या परिसरातील लोकांच्या सातत्याने विरोध होत आहे. दुसरीकडे रस्ते बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर माती, दगड, मुरुम आणि रेतीचा वापर होतो. यामुळे जमिनीच्या झीज होते, नैसर्गिक साधन संपत्ती कमी होते आणि पर्यावरणावर अतिरिक्त ताण निर्माण होतो. ही समस्या कधी सोडायची यावर आमच्या टीमने भरपूर विचार केला व तयार झालेल्या प्रचंड मोठ्या प्रमाणात तयार झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता येईल यावर एक मॉडेल तयार केले आहे. यानुसार आपण जर हा कचरा भारत सरकारच्या आकडेवारीनुसार दररोज सुमारे 40 किलोमीटरचे रस्ते तयार होत असतात. शिवाय भारतात हे विकसनशील राष्ट्र असल्यामुळे कुठे ना कुठे बांधकाम हे सुरूच असते. अशा वेळी बांधकाम समजून झाले पाहिजे म्हणून काही खोदकाम करावे लागते. मग ते रस्ते असो, मोठ्या इमारती असो आणि हे खोदकाम केल्यानंतर त्यामध्ये दगड, मुरुम इत्यादी भरून त्यांचा उंचवटा तयार केला जातो. आता समजा रस्ता तयार केला आणि त्याखाली विशिष्ट लेअरपर्यंत समजा 3 ते 4 फूट भागापर्यंत आपण हा कचरा टाकला तर विचार करा की कितीतरी कचरा रोड खाली गाडला जाईल. रस्त्याच्या खालील भाग हा कोणत्याही प्रकारच्या उपयोगात नसल्याने पर्यावरणाची कुठली हानी होणार नाही किंवा आपणास कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. परंतु मोठ्या प्रमाणात कचऱ्याची विल्हेवाट मात्र लागते आणि तेही कोणत्या नुकसानाशिवाय. कचऱ्याच्या डिंब्याचे सुंदर रस्ते तयार होतात. आपण ज्या कचऱ्याला टाकाऊ समजतो तोच कचरा योग्य पद्धतीने आपला तयार बनवू शकतो, देशाचा प्रगती मार्ग बनवू शकतो. प्लास्टिक, रबर आणि इतर पुनर्योग्य कचरा वापर बनवू टिकाऊ आणि बनवू शकतो. या पद्धतीने तयार झालेले रस्ते अधिक मजबूत, जलरोध आणि टिकाऊ असतात. शिवाय कचऱ्याचा उपयोग झाल्याने प्रदूषण कमी होते आणि माती, दगड, रेतीचा वापर कमी होतो. आपल्या शाळेचे कचऱ्यातून रस्ता हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाअंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांनी परिसरातील प्लास्टिक, टाकाऊ वस्तू गोळा करून त्यांचे वर्गीकरण केले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या वस्तूंचा वापर रस्ते बनवण्यासाठी कसा करता येतो याचा अभ्यास केला. या उपक्रमामुळे आमच्यात पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली. आम्हाला कळाले की कचरा फक्त समस्या नसून योग्य वापर केला तर तो संसाधनही ठरू शकतो. चला आपण सर्व मिळून कचऱ्यातून रस्ता ही संकल्पना वास्तवात आणूया. कचरा फेकू नका, त्याचा पुनर्वापर करा. स्वच्छ भारत हरित हीच खरी आपली ओळख बनवूया. सर्वांच्या सहभागाने रक्षण शक्य आहे. कचऱ्यातून विकासाची नवा मार्ग